नमस्कार. आज आपण बुद्धिबळाच्या पटाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तर ह्याच्यामध्ये हा एक मोठा चौकोन आहे आणि ह्या चौकोनमध्ये परत उभे आणि आडवे असे कॉलम आहेत आणि त्याच्यामध्ये काळे आणि पांढरे अशा कलरचे छोटे छोटे चौकोन आहेत. ते एकास एक असं एका पाठोपाठ एक उभे किंवा आडवे पाहायला गेलं तर काळे आणि पांढरे चौकोन आहेत. तर त्या आडव्या चौकोनाला किंवा आडव्या लाईनला आपण रँक म्हणतोय. जसं की त्याला नावं दिलेली आहेत ABCDEFG आणि H हे रँकचे नावं आहेत आणि हे अशा 8 आहेत एकावर एक एकावर एक, की जसं ही पहिली झाली रँक, त्याच्यानंतरची आहे ती ही दुसरी रँक येते, ही तिसरी रँक येते, हे चौथी रँक येते, हे पाचवी रँक येते, सहावी रँक येते, सातवी रँक येते आणि आठवी रँक येते. हे अशा 8 रँक आहेत. तर या टोटल 8 रँक आहेत. तसेच उभ्या म्हणजे लाईनला आपण फाईल्स असं म्हणतोय. म्हणजे 1 ते 8 हे आहेत उभे फाईल्स आहेत. या झाल्या 1 ते 8 मध्ये फाईल्स. ही एक पहिली फाईल झाली, ही दुसरी फाईल झाली, ही तिसरी फाईल झाली, ही चौथी फाईल झाली, पाचवी, सहावी फाईल, सातवी आणि ही शेवटची 8वी फाईल. अशा 8 फाईल्स आहेत. म्हणजे थोडक्यात 8 रँक आणि 8 फाईल्स अशा आहेत. तर ह्याच्यामध्ये काळे आणि पांढरे हे नेहमी अल्टरनेट मध्ये येतात. कसंही पहा तुम्ही, कोणतेही फाईल किंवा कोणतीही रँक पहा, एक रँक पकडा आणि ती पाहत चाला, तर त्याच्यामध्ये आपल्याला काळा आणि पांढरा असा चौकोन दिसतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायचं झालं तर आपण क्रॉसही पाहू शकतो. तर कोणताही चौकोन क्रॉसमध्ये पाहताना हा एकाच कलरमध्ये जातो. म्हणजे जसं की हे आपण रँक पाहतोय A to H पर्यंत, तर हे अल्टरनेट काळा आणि पांढरा कलर येतोय. हे आपण फाईल्स पाहतोय 1 ते 8 मध्ये, त्याच्यामध्ये पण अल्टरनेट काळा आणि पांढरा कलर बॉक्स येतोय. तर आपण ज्यावेळेला तिरकं A पासून ज्यावेळेला तिरकं पाहतोय त्यावेळेला हा काळ्यामध्ये एकच कलर आलाय. तर आता सविस्तर हा चेसचा बोर्ड म्हणजे बुद्धिबळाचा पट पाहूया. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण तिरकं पाहतो, हे तिरकं म्हणजे क्रॉस, तर ह्याच्यामध्ये हा सेम कलरचा बॉक्स आलेला आहे आणि तसंच पांढरं पण तसंच आहे. तुम्ही कुठूनही सुरुवात करा, एकच कलर येतो क्रॉस पाहताना. हा असा एकच कलर येतो. असं हा मोठा क्रॉस घ्या किंवा छोटा क्रॉस घ्या, कसाही क्रॉस घ्या कोणताही, तर आपल्याला एकच कलर दिसतो. हा असा. तर हे झाले आता आपण पाहिलेले रँक्स, फाईल्स आणि डायगोनल म्हणजे क्रॉस लाईन. तर ह्याच्यामध्ये आता प्रत्येक चौकोनाला एक नाव असतं. जसं की हे जे आहे पहिला चौकोन, तर ह्याला नाव आहे A1. म्हणजे सुरुवातीला आपण रँक आणि त्याच्यानंतर फाईलचं नाव सांगतो. हा झाला A1. त्याच्यानंतरचा हा झाला B1. त्याच्यानंतर हा झाला C1. म्हणजे पाहताना आपण काय पाहायचं, ती पहिली रँक कोणती आहे आणि त्याच्यानंतर फाईल्स कोणती आहे हे थोडक्यात आपण पाहतोय. तर ह्याच्यानंतर हा D1. जसं की आता E1, F1, G1 आणि H1 हे झाले प्रत्येक चौकोनचे नाव. तर त्याच्यानंतर आपण कोणताही कॉलम जर समजा घेतला, समजा हा कॉलम घेतला, तर ह्याचं नाव कसं द्यायचं आपल्याला,
याचं नाव समजा आपल्याला द्यायचं आहे. तर याचं नाव आपण सुरुवातीला D4 असं देऊया, म्हणजे त्याला D4 म्हणतात. आणि हे जे आहे समजा रँडमली आपण कोणताही बॉक्स घेऊया, तर E6 असं त्याचं नाव आहे. कोणतंही नाव घेऊ शकतो तुम्ही, कोणतंही C5. किंवा हे जर घेतलं तर आपण ह्याला B2 म्हणू शकतो. किंवा हे जर घेतलं तर आपण त्याला H8 असं नाव देत आहेत. ओके. तर आता आपण यामध्ये बुद्धिबळाच्या पटाची माहिती पाहिलेली आहे. त्याचं नावं, त्याचं बॉक्स, त्याचा कलर, त्याची डायरेक्शन आडवी, उभी किंवा क्रॉसमध्ये तिरपी चौकोनाची आपण दिशा आणि त्याचं नाव बघितलेले आहेत. तर हे थोडक्यात माहिती आहे. यानंतर आपण ह्याच्या पुढं आपण सैन्यांची ओळख करून घ्यायची आहे. तर आपल्याला बुद्धिबळाच्या पटाबद्दल हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. चेसबोर्डच्या पटावरती टोटल काळे आणि पांढरे असे जर मोजले तर काळे जे असतात ते 32 चौकोन असतात, प्लस पांढरे असतात ते 32 असतात. म्हणजे आपल्याला टोटल पाहता येईल हे 64 घरांचा हा बुद्धिबळाचा पट असतो. आत्तापर्यंत आपण चेसबोर्डची पूर्ण माहिती आणि सोंगट्यांची पण माहिती, तसेच आपण त्यांच्या चाली पण पाहिल्या. आत्ता आपल्याला हा चेसबोर्डचा सेटअप पाहायचा आहे. तर प्रत्येक खेळाच्या सुरुवातीला हाच सेटअप असतो, पांढरा आणि काळा 2 ग्रुपमध्ये. आणि जी त्याची मांडणी आहे, समजा हा राजा, वजीर, उंट, घोडा आणि हत्ती, ह्याची मांडणी अशीच असते. त्यामुळं आपल्याला हा सगळ्यात इनिशियली स्टेजचा हा चेसबोर्डचा डाव आहे. आपण इथून सुरुवात करू शकतो. तर आपल्याला पुढील भागात डावाची नेमकी कशी सुरुवात करायची आणि त्याच्यामध्ये काय काय डाव आहेत ते शिकायचे आहेत. पण सुरुवातीला इनिशियली स्टेजला हा बुद्धिबळाचा एक पट आहे. तर ह्या पटावरती जे सेकंड नंबरची लाईन आहे त्याच्यावरती प्यादा आहेत. आणि आपण सुरुवात कशी करायची ह्या चेसबोर्ड खेळाची, किंवा समोरून आल्यानंतर अटॅक कसा करायचा आणि डाव कसा सुरुवात करायचा आणि शेवटपर्यंत कसा न्यायचा, तर ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. आता आपण बुद्धिबळ या खेळातील सोंगट्यांची माहिती पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये 2 ग्रुप असतात, एक काळा आणि दुसरा पांढरा. तर ह्याच्यामध्ये दोन्ही ग्रुपकडे समान अशी संधी असते जिंकायची, आणि ताकद पण सेम असते दोन्ही संघाकडे. तर ह्याच्यामध्ये राजा हा सगळ्यात महत्त्वाचा हा राजा असतो पांढरा ग्रुपचा, आणि हा काळ्या ग्रुपचा. तर हा राजा जोपर्यंत सुरक्षित शेवटपर्यंत ज्याच्याकडे राहील तो या खेळाचा विजेता ठरतो. तर ह्याच्यामध्ये राजा हा पांढरा राजा हा नेहमी काळ्या घरात असतो आणि काळा राजा हा नेहमी पांढऱ्या घरात असतो. तर हा राजा फक्त एक घर चालू शकतो. जरी महत्त्वाचा जरी असला तर हा आडवा, उभा आणि तिरका म्हणजे क्रॉसमध्ये हा फक्त एक पाऊल चालतो, मागे, पुढे आणि क्रॉसमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ह्या पटावरती वजीर, ह्याला काही जण क्वीन किंवा राणी असंही म्हणतात. तर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात ताकद असलेला हा सोंगट्यांचा एक भाग आहे. तर ह्याच्यामध्ये हा वजीर एकाच वेळेस उभाही चालू शकतो, पुढे मागेही जाऊ शकतो, किंवा डावीकडे आणि उजवीकडे हा आडवा आणि उभा जाऊ शकतो. तसेच हा तिरकाही जाऊ शकतो. असा जोपर्यंत त्याला काही आडवं येत नाही तोपर्यंत हा तिरकाही जाऊ शकतो. त्याच्यानंतर
प्रत्येक ग्रुपकडे काळामध्ये आणि पांढऱ्यामध्ये 2 उंट असतात. एक पांढऱ्यामधला उंट हा नेहमी तिरका आणि पांढऱ्या ग्रुपमधून शेवटपर्यंत जोपर्यंत हा पटावर आहे तोपर्यंत हा पांढऱ्यावरच चालतो आणि काळा हा जो उंट आहे हाही काळ्यामधूनच चालतो शेवटपर्यंत तिरका असा क्रॉसमध्ये डायगोनली त्याची चाल असते नेहमी. हा तिरका असतो. हा त्याच्यानंतर आपल्याला घोड्याविषयी माहिती पाहिजे आहे. तर हा घोडा जो आहे तो एल आकारामध्ये चालतो आणि 2 घोडे असतात. एक राजाच्या उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला. हा नेहमी एल आकारामध्ये चालत असतात असे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हत्तीबद्दल माहिती पाहिजे आहे. हा हत्ती आहे. हा नेहमी आडवा आणि उभा चालत असतो. नेहमी शेवटपर्यंत आडवा आणि उभा. तसेच या काळ्या ग्रुपमध्ये पण राजा हा महत्त्वाचाच एक घर चालतोय असा हा उंट हा उंट हा पांढऱ्यातला आहे तो तिरका चालतोय पांढऱ्यामधून शेवटपर्यंत असा हा पांढऱ्यामधून जातोय. हा काळ्यातला उंट हा काळ्यामधून जातोय शेवटपर्यंत असा हा तिरका चालतो. आणि महत्त्वाचा सगळ्यात जास्त पॉवरफुल सोंगट्यामधला हा वजीर तिरकाही जातोय असा तिरकाही जातो दोन्ही साईडनं सरळही जातो आणि आडवाही जातो. हे सगळ्यात ताकदवान. आणि घोड्याची एल आकारामध्ये असं हा एल आकारामध्ये जातो. हा घोडा एल आकारामध्ये जातो आणि हत्ती हा सरळ आणि आडवा दोन्ही बाजूनी चालतो. हे हत्तीची चाल झाली. आपण आतापर्यंत चेस बोर्ड आणि चेस बोर्डवरले जे सोंगट्या आहेत त्यांची माहिती पाहिलेली आहे. तर आता आपण ह्या सोंगट्यांच्या चाली पाहणार आहोत इथून पुढं. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हत्ती याची चाल पाहूया. तर हत्ती हा नेहमी सरळ चालतो म्हणजे हा असा आडवाही चालतो आणि उभाही चालतो. असा हा उभा चालतो. तर ही हत्तीची चाल झाली. तर आता आपल्याला हे कॅप्चर करायचं. हे कॅप्चर केल्यानंतर पूर्ण आपली लाईन मोकळी होते. तर आपल्याला ह्या हत्तीमध्ये त्याची पोझिशन पाहूया सुरुवातीला. हा E2 मध्ये आहे हा हत्ती आणि हा E2 मधून हा आडवा जातोय तसंच उभाही जातोय. पण आपल्याला E7 मध्ये एक सैनिक आहे त्याच्यामुळं हा सरळ पुढं जात नाही आहे. E8 मध्ये जात नाही तर हा इलिगली मूव्ह होतो. तर इथं त्याला परमिशन नाही. तर त्याला परमिशन करण्यासाठी आपल्याला हा पहिल्यांदा कॅप्चर करायला लागेल. मग हा हत्तीची आपली दुसरी चाल पाहतोय आपण. तर हा हत्ती हा असा आडवा पूर्ण चालतोय. हा C7 मध्ये आहे. पण हा पुढं सरळ येत नाही कारण इथं एक सोंगटी आहे C5 मध्ये त्यामुळं हा कुठंही पुढे येऊ शकत नाही. तर हत्तीचं सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे जोपर्यंत हत्तीला समोर काही आडवं येत नाही तोपर्यंत हा आडवा आणि उभा सरळ चालतोय. हा सरळ चालतोय. त्याच्यानंतर आपल्याला हत्ती अटॅक करताना पण हा सरळ अटॅक करतोय. हा हत्तीचा अटॅक झाला सरळ उभा आणि आडवा. हत्तीला बाहेर निघायचं म्हणलं तर इथं अटॅक करून बाहेर निघायला लागेल. हा असा अटॅक करून हा असा अटॅक करून हा नेहमी सरळ चालत असतो. आणि ह्याच्यामध्ये आता 2 हत्ती आहेत. तर सगळ्यात सोपं म्हणजे हा सरळ ह्या इथं मारला आणि इथं पण अटॅक केला त्याने. हा हत्तीनं असा आडवा अटॅक केला आणि हा उभा अटॅक केला. ह्याच्यामध्ये हा सरळ हत्तीची चाल आली, हे सरळ आली आणि हे सरळ आली. तसंच हा हत्तीची सरळ चाल आली. हा हत्ती
हा सरळ जाऊ शकतो, असा सरळ जाऊ शकतो. हा इथंपर्यंत येऊ शकतो म्हणजे D1 पर्यंत, पण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण इथं हा सैन्य आहे, त्यामुळं ह्याच्यासमोर हा हत्ती असं जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे इथं मारल्यानंतर हा मग पुढं हा हे लिगली मूव्ह झालं, ह्याला अवेलेबल जागा झाली. इथून हा D5 पर्यंत जातो, D5च्या पुढं ते जाऊ शकत नाही. हा इथं मारल्यानंतर हा झाला अवेलेबल. त्यानंतर आपण पाहतोय उंटाची चाल. उंट हा नेहमी क्रॉसमध्ये चालतो, डायगोनली शेपमध्ये. हा पूर्ण असा डायगोनली शेपमध्ये चालतो, मागे आणि पुढे. हा इथंपर्यंत जाऊ शकतो. हा D5 मध्ये इथे एक सैन्य आहे, त्यामुळं तो असा पुढं तिरका जाऊ शकत नाही. हा इल्लिगली मूव्ह येतो आणि इथं अटॅक केल्यानंतर हा मग ह्याचा पूर्ण अवेलेबल स्पेस झाला. हा अवेलेबल स्पेस दिसतोय आपल्याला, हा पूर्ण अवेलेबल स्पेस दिसतोय आणि मग इथं आपण अटॅक करतो. तर ह्याच्यामध्ये हा अटॅक करायची सोपी पद्धत आहे. हा इथं अटॅक केला, हा इथं अटॅक केला, हा उंट इथं अटॅक केला. तर आता आपल्याला पाहायचं आहे की हा उंट असा पूर्ण अवेलेबल आहे इथं C4 मधून, पण इथून पुढे जात नाही आहे. आता इथं पण तसंच आहे. हा D3 मध्ये इथं एक सैनिक आहे, त्यामुळं इथं पण जाऊ शकत नाही E2 मध्ये किंवा F1 मध्ये. त्याच्यामुळं आपल्याला इथं सुरुवातीला ह्याच्यावरती अटॅक करायला लागेल, मग त्याच्यानंतर हा E2 मध्ये जातोय. हा E2 मध्ये आला आणि ह्याच्यानंतर हा F1 मध्ये आला. हा त्याच्या अटॅक करायची पद्धत आहे. त्याचबरोबर आता हा काळा उंट आहे, हा A1 मध्ये अटॅक करतोय, त्याच्यानंतर G7 खेळतोय आणि त्याच्यानंतर हा H6 खेळतोय आणि हा E3 खेळतोय. त्याचबरोबर C1 खेळतोय आणि परत B6 खेळतोय. हा झाला स्पेस, इथं स्पेस आणि पूर्ण अवेलेबल स्पेस आहे इथं. तसं D3 मध्ये नाही आहे. D3 मध्ये हा पुढे जाऊ शकतो, हा क्रॉसही जाऊ शकतो, पण हा माघारी परत येताना इथं सैन्य असल्यामुळं B1 मध्ये नाही जाऊ शकत. त्यासाठी त्याला B1चा अटॅक करायला लागेल, नंतर D1चा अटॅक करायला लागेल. हे झालं उंटात. आता हे दोन उंट आहेत, एक काळा आणि पांढरा. तर हा असा क्रॉसमध्ये अटॅक करतोय आणि चाल त्याची पुढं पूर्ण अवेलेबल आहे, हे पूर्ण अवेलेबल आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. डावामध्ये नेहमी आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, हा D5च्या पुढे जाऊ शकत नाही असा क्रॉसमध्ये. हा D5 ला अटॅक करतोय आणि तसंच हा उंट हा आहे, हा पण तिरका जाऊ शकतो, फक्त हा याला E3 मध्ये अटॅक करायला लागेल. E3 मध्ये अटॅक केल्यानंतर तो पुढं अवेलेबल स्पेस, त्याला पूर्ण हे डायगोनलची लाईन रिकामी झालेली आहे. हे पाठीमागं पण पुढं जाऊ शकत नाही कारण हे सैन्य अटॅक करायला लागेल याच्यावर. आणि तसंच हे पाठीमागं येऊ शकतो डायगोनली, हा तिरका पूर्ण जाऊ शकतो, बट हा पुढं इथं अटॅक करायला लागेल. हा झाला उंटाची अटॅक इन आणि त्याची चाली. हा इथं अटॅक केला, हा इथं अटॅक केला, हा इथं अटॅक केला, बरोबर. आणि त्याच्यानंतर पांढऱ्या उंटाचा हा अटॅक इथे झाला, हा अटॅक इथे झाला. तसंच आपण काळ्या उंटांना असं हे मागे पुढे करून तर आपण अटॅक केलेला आहे. आणि हा उंट इथेही मारू शकतो किंवा इथेही मारू शकतो. तर अशा पद्धतीने ही उंटाची चाल झाली. आतापर्यंत आपण
हत्ती आणि उंट, सरळ आणि आडवा, मागे आणि पुढे हत्तीची चाल पाहिली. तसेच उंटाची डायगोनली क्रॉस, मागे आणि पुढे अशी चाल पाहिली. तर आता हा आहे क्वीन. तर हा क्वीन म्हणजे उंट आणि हत्ती या दोघांचं एकत्रित मिश्रण असून तो एका टायमाला दोघांच्या पोझिशन चालू शकतो. की जसं हा आहे क्वीन. ह्या वजिरासाठी किंवा क्वीनसाठी स्पेस हा असा डायगोनली आहे अवेलेबल. इथंही अवेलेबल आहे, आडवाही आहे चालतो तो, आणि उभाही चालतो मागे आणि पुढे. पण पुढे जाताना इथं सैन्य आहे त्यामुळं इथं इल्लिगली मूव्ह आहे त्याचा. E5च्या पुढे जाऊ शकत नाही तो, कारण इथं त्याला अटॅक करायला लागेल. हा अटॅक केल्यानंतर मग हा पूर्ण अवेलेबल झालेला आहे स्पेस त्याच्यासाठी मूव्ह करायसाठी, पाठीमागं पुढं वगैरे. हा तिरकाही जातो वजीर, हा तिरका, हा आडवा जातो, हा उभा जातो. हा एका टायमाला एवढं पोझिशन ॲडजस्ट करू शकतो. पण हा पुढं ह्या सैन्य इथं अटॅक न करता हा पुढं जाऊ शकत नाही, कारण इथं हा इलिगली मूव्ह आहे, कारण इथं त्याला अटॅक करायला लागेल. हा झाला वजिराचा मूव्ह. त्याच्यानंतर आपल्याला हा इथं हा पूर्ण जाऊ शकतो. इथं बघा, हा पूर्ण असं जाऊ शकतो, पूर्ण क्रॉस डायगोनली, आडवा पूर्ण, हा उभा पूर्ण जाऊ शकतो. फक्त इकडे येताना इथं अटॅक न करता इथं येऊ शकत नाही, कारण इथं हे पॅद आहे. हा झाला हे, आता येऊ शकतो. तर हे झालं वजिराची चाल. हा वजीर असा अटॅक केला, असा अटॅक केला, हा अटॅक केला, बरोबर. तर वजीर हा नेहमी सर्व बाजूंनी चालतो, उजवीकडे, डावीकडे, मागे, पुढे, क्रॉस आणि स्ट्रेट. हा त्याचा अटॅक करायची स्टाईल, सर्व बाजूनी अटॅक करतो हा वजीर. इथं अटॅक केला, इथं केला, त्याच्यानंतर इथं केलं. तर हा वजीर नेहमी हा वजीराचा हा आडवा अटॅक झाला, हा आडवा झाला, हा उभा झाला, परत हा क्रॉस झाला, परत हा क्रॉस येऊन परत ह्याच्यावरती क्रॉस अटॅक केला, परत हा आडवा अटॅक केला, परत हा आडवा अटॅक केला. हा वजिराचं सर्व बाजूनी चाली राहतात, त्यामुळे सर्वकडून तो अटॅक करू शकतो. आता आपल्याला ह्या राजाची चाल पाहायची आहे. राजा हा फक्त एक पाऊल चालतो सर्व बाजूनी, आडवा, उभा, क्रॉस, तिरका, मागे आणि पुढे. तर हा राजा, आणि अटॅक करताना पण आडवा, उभा असा अटॅक करू शकतो. हा आडवा, उभा, मागे आणि पुढे. हा झाला राजाची चाल. म्हणजे राजा फक्त एक घर चालतो, एक घराच्या जर बाहेर गेला तर हा इलिगली मूव्ह आहे, हा इलिगली मूव्ह आहे राजाची. हा आता हा एक घर असं चालू शकतो, एक घरावरती अटॅक करू शकतो, असा येऊ शकतो. ही राजाची मूव्ह झाली. तर आत्तापर्यंत आपण फक्त सरळ, आडवा आणि उभा आणि तिरका ह्याच चाली पाहिल्यात. तर ह्याच्यामध्ये घोडा एक असा आहे की तो एल आकारामध्ये चालतो. एल आकारामध्ये म्हणजे 2 सरळ आणि 1 आडवं. तर ह्याच्यासाठी 8 घरं अवेलेबल आहेत सध्या. तर हा बघा, हे 2 घरं, हा एक आडवा, बरोबर. हे 2, एक आडवं, 2 उभे, म्हणजे हा एल आकारात, हा एल आकार असा झाला एल आकार, हा असा एल आकार, किंवा हा असा एल आकार, हा असा एल आकार.
दोन दोन सरळ एक आडवं किंवा एक आडवं दोन सरळ अशा ह्या घोड्याची चाल असते. आणि हा अटॅक पण दोन सरळ एक आडव्यामध्येच करतो. हा घोडा जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण चेसच्या डावाला खऱ्या अर्थानं सुरुवात करू शकत नाही. कारण घोडा हा असा छुपा हल्ला करतो आणि तो उडी मारतो. बाकीचे जे सैन्य आहेत जोपर्यंत त्याला काही एखादं सैन्य आडवं आलं तर तो सैन्य वजीर असो, हत्ती असो किंवा उंट असो तर ते जाऊ शकत नाही. तर वजीर असला कितीतरी ताकदवान तरी पण तो समोर जोपर्यंत त्याला एखादं सैन्य आडवं असेल तोपर्यंत तो तिथंच थांबतो. पण हा घोडा असा उडी मारतो. हा उडी मारतो नेहमी एल आकारामध्ये उडी मारतो. तर ही घोड्याची पद्धत आहे नेहमीची. हा असं कसाही जाऊ शकतो हा. हा असं दोन सरळ एक आडवा, दोन सरळ एक आडवा, दोन सरळ एक आडवा एल आकार. हा असा एल आकारामध्ये. हा त्याची पोझिशन आहे. आता हे सुरुवातीला आपण बाहेर काढू, त्याच्यानंतर पहिला अटॅक, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि हा लास्ट आठवा अशा पद्धतीनं झालं. हा राजाची चाल. हा नेहमी उडी मारतो एल आकारामध्ये. हा असं कसं आहे, हा एल आकारामध्ये उडी मारतो. ही घोड्याची चाल झाली. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणि बेसिक सोंगटी म्हणजे हे प्यादं, ह्याला पाऊणही म्हणतात इंग्लिशमध्ये. तर हे फक्त एक घर समोर चालतं, एक घर समोर चालतं. आणि शेवटच्या 8 नंबरच्या शेवटच्या रँकमध्ये म्हणजे तो प्रमोशन घेतो. आणि प्रमोशन घेतल्यानंतर त्याच्यापासून उंट, घोडा, हत्ती किंवा वजीर कोणताही घेऊ शकतो. आणि ती त्याची प्रमोशन झाल्यानंतर ते त्याची ताकद भेटते. हे झालं. आता नेक्स्ट, तर प्यादं कधी पण जाताना मागं नाही येत, कधीच मागं तिरकं आडवं कधीच येत नाही. ते फक्त सरळ चालतं. आणि जोपर्यंत त्याला आडवं असेल तर सरळही जाऊ शकत नाही. मग ते असं. आणि अटॅक करताना नेहमी क्रॉसमध्ये अटॅक करते, तिरकं असं अटॅक करतं. आता काही नाही म्हणून ते इलिगली मूव्ह दिसतं. आणि अटॅक करताना, आता अटॅक करताना क्रॉसमध्ये करतं म्हणजे D6 किंवा B6 दोन्हीवरती कुठेही अटॅक होऊ शकतो. आता ही जर समजा त्याला अटॅक नाही करायचं तर ते सरळ जाऊ शकतं, पण अटॅक करायचं असेल तर ते तिरका अटॅक करतं. आणि इकडे A7 मध्ये काही नाही त्यामुळे ते तिकडे जाऊ शकत नाही. हे समोर जातं आणि तिरका अटॅक करतं. समजा समोर गेलं तर इथं ह्याला प्रमोशन भेटतं. आणि प्रमोशन भेटल्यानंतर हत्ती, उंट, घोडा किंवा वजीर इथं आपल्या मनाने चॉईस करू शकतो आणि आपण ते घेऊ शकतो. आणि ते त्याची नंतरची पॉवर भेटते. हे प्याद आता जाताना, आता समजा इथून जाताना हे जर पुढं गेलं तर इथून पुढं ते जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला असंही जाऊ शकत नाही, पण आपल्याला हे अटॅक करून जायचं आहे. पुढं जायचं असेल तर अटॅक करून जायचं. हे असं अटॅक करून जायचं. आता आपण हे जर सरळ गेलो तर हे प्याद्याची चाल पुढं संपते, कारण इथे सैन्य आहे आणि असं सरळ मारू शकत नाही. ते फक्त मारताना तिरकस मारतंय. त्यामुळे आपल्याला पुढं जर जायचं झालं तर
हे इथं अटॅक करायला लागेल, किंवा हे सरळ तर जावं लागेल, किंवा ह्याच्यावरती अटॅक करायला. हे दोन्हीपैकी कुठं जरी गेलं तर आपल्याला प्रमोशन भेटतं. आणि त्याची पॉवर, प्रमोशन भेटल्यानंतर त्याची पॉवर भेटू शकते. आता ह्याच्यामध्ये हे पेदं अजिबात चालू शकत नाही, कारण इथं त्याच्या समोर सैन्य आहे. तर हे चालताना पुढं तर जाईल, नाहीतर तिरकं तर जाईल. आता हे एक घर पुढं जाईल किंवा तिरकं जाईल, हे असं त्याची चाल आहे. किंवा हे असं कंटिन्यू, हे एक घर पुढं आले त्यामुळं सुरुवातीला एक घर चालेल, हे असं प्रमोशन. आता समजा हे पुढं गेलं तर हे इथंच अडकून राहणार, कारण ह्याला समजा हे पुढे गेला तर हे इथंच अडकून राहणार, हे पण इथंच अडकून राहणार. पण हे जाताना असं जाणार सरळ. तर आता त्याला काढायचं झालं, ह्या दोघांना मोकळं करायचं झालं, तर ह्या सैन्याकडून अटॅक करायला लागणार आपल्याला. ओके. हे सरळ अटॅक, सरळ. हे झालं प्याद्यांचं. तर आपल्याला प्रत्येक सैन्याची अटॅक करून कॅप्चर कसं करायचं तर ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. हे कॅप्चर आपण, हत्ती आपला सरळ नेहमी जातो, हा सरळ जातोय नेहमी, आणि इथं आपल्या समोर एक सैन्य आहे, तर त्याला आपण कॅप्चर करायचं आहे. तर हे झाला अटॅक, आणि हा झाला त्याच्यानंतरचा अटॅक. तर आता आपल्याला हा वजीर आहे आपल्याकडे, आणि आपल्याला समोर कॅप्चर करायचं किंवा त्यावर अटॅक करायचं. तर आपण वजीरच्या सर्व बाजू ओपन आहेत, तर त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट F7 वर एक हे आहे, प्यादा आहे, तर आपण त्याला मारू शकत नाही, कारण त्याला जर मारलं तर ते काय करणार, हत्तीचा अटॅक होणार. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला समजा आपण प्यादा मारलं तर प्यादानं संरक्षण हत्तीचं घेतलेलं आहे, म्हणून पहिल्यांदा आपण त्याचं संरक्षण काढायचं. त्याचं संरक्षण हत्तीचं आहे, तर मग हत्तीला मारलं आपण, त्याच्यानंतर आपण हे केलं. आता परत एकदा बघा, जर समजा आपण हा जर मारला असता तर डायरेक्ट आपला वजीर गेला असता. त्याच्यामुळं आपण काय करतोय, हा हत्ती अगोदर मारतोय, त्याच्यानंतर वजीर मारतोय. बघा, पुन्हा एकदा बघा, आपण डायरेक्ट प्यादा मारू शकत नाही, कारण प्याद्यानं हत्तीचं संरक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे वजीर न घालवता आपल्याला अटॅक करायचा आहे, म्हणजे हा कॅप्चर करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर हा कॅप्चर करायचा आहे. आता आपल्याकडे हा आहे उंट, तर उंटानं आपल्याला समोरच्याला अटॅक करायचा आहे. तर हा उंट गेला समजा ह्या प्याद्यावरती, तर ह्या प्याद्यावरचं संरक्षण कोणी घेतलं, प्याद्यानं दोन्ही हत्तीचं संरक्षण घेतलेलं आहे. त्यामुळं आपण सुरुवातीला हा हत्ती मारला, त्याच्यानंतर हा हत्ती त्या अटॅकवर गेलो आणि इथं अटॅक केला. त्याच्यानंतर आपण हे मारलेला आहे. बघा, पुन्हा एकदा बघा, जर समजा आपण हे डायरेक्ट प्यादा मारलं तर काय होणार, हत्तीचा अटॅक, ओके, फिनिश. त्यामुळं हे चुकीचं आहे. तर आपण बरोबर कशा पद्धतीने जायचं, हत्ती मारला, हा हत्ती मारला, हत्ती मारून इथून अटॅक. ओके. तर आता आपल्याकडे वजीर आहे, आणि वजीराला घेऊन आपल्याला त्याचे सैनिकावरती अटॅक करायचा आहे. तर आपल्याला सुरुवातीला कोणाला मारता येईल, ह्या प्याद्याला मारता येत नाही, कारण ह्या प्याद्याचं सेम समजा F5चा प्यादा जर मारला आपण, तर E6 मधला प्यादा क्रॉसमध्ये येऊन आपल्या वजिराला मारू शकतो. आणि आपल्याला जर समजा शॉर्टकट म्हणजे थोडक्यात आपण समजा उंटाला टार्गेट करायला गेलो, तर आपण कशामध्ये जाणार, इथं नाही जाऊ शकत. आपण इथं नाही जाऊ शकत, कारण हा L घोडा इथं अटॅक करू शकतो. किंवा आपल्याला समजा हा वजीर इथं घेतला लगेच,
आणि ह्याच्यावर अटॅक केला तरी पण हे असं करू शकत नाही, कारण हा उंटाने इथं प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण एक सेफ बाजू पकडूया आणि कुठली तरी एक पोझिशन घेऊया. मग हे पोझिशन घेतल्यानंतर समजा आपण इथं गेलो A8 मध्ये आणि त्याच्यानंतर E8 मध्ये आलो आणि E8 मधून उंट मारला. उंट मारल्यानंतर हा आपण काय मारायचं, उंट मारल्यानंतर आपल्याला लगेच हा प्यादा मारता येत नाही, कारण प्यादा मारायचं जर म्हणलं तर आपल्याला हा घोडा हा एल मध्ये येऊन अटॅक करू शकतो. त्यामुळे आपल्याला इथं हे घोडा मारला. त्याच्यानंतर आपल्याला ही समोर डायरेक्ट हे दिसतंय F5 मध्ये प्यादा, तर हे आपण मारू शकत नाही, कारण त्याचा पण आपल्याला अटॅक होऊ शकतो. त्यामुळं आपण इथं घेतला आणि हे अटॅक केला. त्याच्यानंतर हे ओके. आता ह्यामध्ये आपल्याला हा घोड्यावरून अटॅक करायचा आहे, तर आपला हा घोडा पहिल्यांदा उचलून कुठे घ्यायचा, सेफ ठिकाणी न्यायचा. म्हणजे आता आपण इथं नाही घेऊ शकत दुसरीकडं, म्हणजे समजा डाव्या बाजूला नाही घेऊ शकत, तर उजव्या बाजूला आपण या एलनं घेतला, इथं वजिरावरती अटॅक केला. त्याच्यानंतर उंटावरती अटॅक केला. त्याच्यानंतर आपण एक पोझिशन बदलली आणि इथं अटॅक करून हा अटॅकिंग पोझिशनमध्ये आपण कॅप्चर केलेला आहे. तर हा आपण अटॅक करायची एक पद्धत आहे. म्हणजे आपण अटॅक करताना डिफेन्स पण करायला पाहिजे. डिफेन्स जर केला तर आपलं सैन्य वाचतंय, नाहीतर प्रत्येक सैनिक आपलं सॅक्रिफाईस होऊ शकतं. त्यामुळं आपण डिफेन्स करत करत अटॅक करायचा आहे. जसं की आता आपण डायरेक्ट त्याने आपल्यावरती अटॅकच्या पोझिशनमध्ये आहेत, त्यामुळं आपला हा जो हत्ती आहे तो हत्ती E5 मधल्या उंटानं क्रॉस येऊ शकतो काळ्यामधून आणि आपल्याला अटॅक करू शकतो. आणि आपल्या हत्तीकडे सध्या दोनच जागा आहेत, एक B1 आणि C1. समजा आपण B1 मध्ये इथं जर घेतलं तर तो पांढरा उंट अटॅक करू शकतो की F5 मध्ये थांबलेला आहे. आपण इथं घेतलं, ओके, प्रोटेक्शन झालं आपल्या उंटाचं. आता आपल्या घोड्यावरती त्याचं वजिराचं अटॅक होऊ शकतो. मग आपल्या घोड्याला जागा कोणत्या आहेत, समजा अवेलेबल जागा इथं आहे, इथं आहे, हे इथं आहे. पण हा वजीर काय करतो, क्रॉस म्हणजे आडवा आणि उभा जाऊ शकतो आणि क्रॉस पण येऊ शकतो. आपल्या घोड्याला सेफ जागा म्हणली तर उजव्या साईडच्या ह्या चारी जागा आहेत, ह्या सेफ साईड आहेत. इथंही जाऊ शकतो पण तो अटॅक करेल, त्याच्यामुळं आपण हा सेफ साईडला नेऊन ठेवलेला आहे. आता आपला ह्या घोड्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे, तर हा घोडा आपण प्रोटेक्शन देऊ शकत नाही, कारण कुठं जरी ठेवला तर त्या वजिराच्या टप्प्यात जातोय आपला घोडा. त्यामुळं आपण काय करतोय, हा हत्तीचं जे आहे प्रोटेक्शन, ह्या हत्तीचं प्रोटेक्शन दिलं तरच हा घोडा वाचेल. नाहीतर हा जर समजा घोडा आपण पुढे एलमध्ये कोणत्याही 3 जागा अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जर ठेवला तर तो म्हणजे वाचू शकत नाही आहे. आणि नेहमी घोडा कधीही झालं तर घोडा हा शेवटच्या कॉलममध्ये कॉर्नरला कधीच जाऊ द्यायचं नाही आहे, कारण ह्याच्याकडे जागा कमी शिल्लक राहतात. जर समजा तो आतमध्ये असेल तर घोड्याकडे जास्त जागा शिल्लक राहतात. म्हणून आपण आता फक्त आणि फक्त एकमेव पर्याय आपल्याकडे आहे की आपण हत्तीनं घोड्याचं प्रोटेक्शन करायचं आहे. आता आपल्याला प्यादा आणि उंट वाचवायचा आहे. तर एका वेळेस दोन्ही वाचवायचं झालं तर उंट हा असं तिरकोनी जाऊ शकतो, पण त्याच वेळेला आपल्याला पेदा रिकामं सोडून चालत नाही, कारण पेद्यावरती हल्ला होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण काय करतोय, तर हे पेदं जर समजा पुढं घेतलं तर आपला उंटही वाचला आणि पेदाही वाचलं. तर ह्याच्यामुळं हा झाला सेफ. आता आपल्याला बघा, हा हत्ती आहे, हा हत्तीला एकच जागा आहे.
एक जागा आहे म्हणजे काय झालं, एक जागा आहे ती पण अनसेफ जागा आहे, बरोबर. कारण ह्या B8 मधल्या हत्तीचं काळ्या ह्याच्यावरती अटॅक होऊ शकतो आणि नाही हलवलं तर हा उंट अटॅक करू शकतो, बरोबर. किंवा जर समजा तुम्ही म्हणाल ह्याच्यावरती उंटाचं जर समजा सपोर्ट दिला तर उंटाचा सपोर्ट काही कामाचा नाही, उंटावर डायरेक्ट अटॅक होऊ शकतो. हत्ती वाचवायला गेलं तर उंट मरू शकतो. मग आता काय करायचं, हा घोडा आहे, हा घोडा जर समजा पुढं घेतला तर घोडाही मरू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक ऑप्शन, एकमेव परफेक्ट ऑप्शन असा आहे की हे पेदं आहे ते 2 घरांनी जर समजा पुढं चाललं तर 2 घरांनी पुढं चालल्यानंतर होईल काय माहिती आहे का, हा जो घोडा आहे हा घोडा ह्याला संरक्षण देईल, त्याच्यामुळं हे पेदा सुरक्षित राहील, हा घोडा सुरक्षित राहील आणि हा हत्ती पण सुरक्षित राहील. हा झाला प्रोटेक्ट. तसंच आपल्याला आता ह्या हत्तीला वाचवायचं आहे. हा हत्ती तिकडून उंटानं तिरका ह्याच्यावरती टार्गेटवरती आहे. तर आता आपण काय करू शकतो, समजा हत्ती नाही हलवला तरी मरेल आणि हलवलं तरी एकच जागा आहे त्याला, ते पण ह्याची इकडून काळ्या उंटानं A1 मधून टार्गेट केलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो घोडा आहे हा घोडा L आकारात 2 सरळ एक आडवा असा जर नेऊन ठेवला तर तो सेफ होईल. कारण ह्याच्यामुळं काय होईल माहिती आहे का, हे जे पेदा आहे हे पेदा ह्याला संरक्षण देत आहे, बरोबर. आणि हे चालताना पुढे चालते, पण ज्यावेळेला तो मारताना संरक्षण देताना किंवा अटॅक करताना हे पेदं तिरकं संरक्षण देतं कधी पण. हे झालं सिक्युअर. अशाच पद्धतीनं आता आपल्याला हा उंट वाचवायचा आहे. हा उंट कुठं वाचू शकतो तर या घरामध्ये. त्याच्यामुळं हा घोडा पण वाचला, बरोबर. कारण हा घोडा जो आहे B2 मधला त्याच्यावरती डायरेक्ट अटॅक होता ह्या वजिराचा D7 मधून, आणि ह्या उंटाला पण B8 मधून अटॅक होतं, त्यामुळे इथं दोन्ही आपण सेव्ह केलं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वजीर आहे पण त्यानं आपला हत्ती, उंट आणि हा घोडा सगळ्यांवरती टार्गेट केलेला आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात सेफ एक डाव खेळायचा आहे की ते ह्याच्यामुळे तिन्ही वाचू शकतात. तर आपल्याला हे तिन्ही वाचवासाठी एक डाव खेळायला लागेल. हा हत्ती जो आहे या उंटाला प्रोटेक्शन दिलं. आता आपण डिफेन्स कसा करायचा आणि अटॅक कसा करायचा चेसमध्ये तर हे शिकणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक पांढऱ्यामध्ये उंट दिलेला आहे आणि एक प्यादा दिलेला आहे आणि त्या प्याद्याच्या समोर एक हत्ती आलेला आहे, म्हणजे हत्तीचा ह्याच्यावरती प्याद्यावरती अटॅक होऊ शकतो, म्हणून आपण प्यादा पुढं सरकवतोय. असंच पुढं सरकवत नेल्यानंतर एक घर पुढं सरकवत नेल्यानंतर शेवटच्या घरी त्याचं प्रमोशन होतं आहे. हे झालं प्रमोशन. आणि त्याच्यानंतर आपण त्या हत्तीला अटॅक करू शकतो आणि हा हत्ती बाद करू शकतो ह्या डावातून. तर ह्याची अटॅकची पद्धत अशी असते. ह्याच्यानंतर आता आपल्याकडे 2 प्यादं आणि एक उंट दिलेला आहे. तर आपल्याला ह्या प्याद्याला वाचवायचं आहे आणि आपलं टार्गेट पुढं कंप्लीट करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एक प्यादा पुढं सारलेला आहे, कारण की हे जे प्यादं होतं ह्याला उंटाचा आणि तिकडून हत्तीचा अटॅक होऊ शकत होता, त्यामुळं आपण हे प्यादं सेव्ह केलेलं आहे. कारण B4 त्याला प्रोटेक्शन केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण ह्या उंटाचा वापर करून हा हत्ती मारूया
आणि त्याच्यानंतर आपण उंट मारूया. ओके. त्याच्यानंतर पुढचे एक डिफेन्स आणि अटॅकची चाल आलेली आहे आपल्याकडे. तर आता आपल्याला वजीर दिला आहे, पण तो वजीर हा हत्तीच्या समोर आहे आणि हत्तीच्या समोर असल्यामुळं वजिराला हलवावं लागेल, कारण वजीर इथं थ्रेडमध्ये आहे. तर त्याच्यानंतर आपले 3 प्यादे आहेत. त्या 3 प्याद्यातलं हे समोरचं जी प्यादा आहे ते पुढं जाऊ शकतं, पण पाठीमागचं प्यादा आहे ना त्याला सपोर्ट केलेला आहे किंवा प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला तेही प्यादा हलवता येत नाही. आणि त्याच्या शेजारी E4 नंतर त्याच्या शेजारी G4 मध्ये एक प्यादा आहे. ते डायरेक्ट घोड्यानं अटॅक होऊ शकतं त्याच्यावर घोड्याचा. त्याच्यामुळं आपण या दोन्ही सैन्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि आता आपण ह्या घोड्यावरती हल्ला करू शकतो. आणि हा घोडा आऊट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा हत्तीचा अटॅक करायचा आहे. हा झाला हत्तीचा अटॅक. त्याच्यानंतर आपल्याकडे 3 प्यादा आणि 1 घोडा दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला C1 ह्या प्याद्याला म्हणजे दुहेरी अटॅक होऊ शकतो. जसं की ह्या उंटाकडून पण होऊ शकतो आणि ह्या उंटाकडून होऊ शकतो आणि ह्या उंटाकडून आणि समोर हत्तीकडून अटॅक होऊ शकतो. तर आता आपल्याला हे 2 घरं न चालवता एक घरी चालवले तरी चालेल, कारण आपल्याला ह्या घोड्याला म्हणजे ह्या घोड्याला पुढं चालवायचं आहे. त्याच्यामुळं आपण घोड्यावर विसंबून न राहता समोर एक घर घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला B2चं प्रोटेक्शन भेटलेलं आहे या प्याद्याला. आणि त्याच्यानंतर आपण समोरच्या सैन्यावर हल्ला करणार आहे. तर त्या हल्ला करण्यासाठी आपण हे 1, 2, 2.5 हे दोन्ही एका टायमाला सापडतात. तरी पण आपल्याला सगळ्यात समजून घ्यायची गोष्ट म्हणजे, जर समजा आपण हत्ती डायरेक्ट मारला, हे असा हत्ती जर डायरेक्ट मारला तर ह्या उंटाचा अटॅक घोड्यावरती होऊ शकतो. त्यामुळं आपण पहिल्यांदा उंट मारूया आणि त्याच्यानंतर दुसरी एक स्टेप खेळून हा हत्ती आपण मारू शकतो. त्याचबरोबर आता आपल्याला अजून एक नवीन स्ट्रक्चर मिळालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्याद्याला वाचवायचं आहे. E5 मधल्या प्याद्याला वाचवायचं आहे, कारण G5 मधला हा उंटाचा सपोर्ट आहे आणि उंटाला पण D2च्या प्याद्याचा सपोर्ट आहे. म्हणून आपण घोडा काढायचा आहे. आणि घोडा जर समजा आपण F4 मध्ये ठेवला तर आपलं हे प्यादं हा F4 मध्ये ठेवल्यानंतर हा वजिराचा अटॅक डायरेक्ट प्याद्यावर होतो, कारण ह्या प्याद्याला प्रोटेक्शन मिळालेलं आहे उंटाचं. म्हणून आपण सुरुवातीला एक स्टेप एक्स्ट्रा खेळतोय आणि H4 मध्ये जातोय. आता तर यामध्ये आपल्याला असं एक प्यादा आपलं पुढं घेऊन जायचं आहे. पुढं घेऊन गेल्यानंतर हा आपला घोड्याची चाल खेळायची आहे. L बाजूने 1, 2, 2.5 असं. आणि त्याच्यानंतर आपण 1, 2, 2.5 न ह्या वजिराला टार्गेट करूया आणि हा वजीर बाद करूया. अशा पद्धतीने आपलं हा चेसचा अटॅक आणि डिफेन्स हे आपण एका वेळेस पाहिलेलं आहे. आणि आपण चेस खेळत असताना हा चेक कसा द्यायचा, चेक आणि मेट ही सिस्टीम आहे. त्यामुळं आपल्याला हा जो हत्ती आहे हा आडवा जातो आणि उभा पण जातो. आणि जर समजा आपण हत्तीनं ह्याला चेक दिला तर हा टार्गेटवर जातो. त्याच्यानंतर आपल्याला एक वजीर दिलेला आहे आणि ह्याला चेक वजिरानं आपल्याला
राजाला चेक द्यायचा आहे. तर आपण सध्या समजा तिरकं जाऊ शकत नाही आहे चेक देण्यासाठी, कारण इथं घोडामध्ये येतो. तसंच हा असं B8मध्ये पण जाऊन चेक देऊ शकत नाही, कारण हा घोडा ह्या वजिरावरती अटॅक करू शकतो. किंवा आपण A5मध्ये पण जाऊ शकत नाही, कारण ह्याच घोड्याचा Lमध्ये अटॅक होऊ शकतो. म्हणून आपण हा वजिरानं चेक डायरेक्ट G2 वरून दिलेला आहे. तर आता आपल्याला अजून एक उंटानं चेक द्यायचा आहे. तर उंटानं चेक कसा द्यायचा, जर समजा हा उंट G6 मध्ये घेतला तर हा हत्ती त्याच्यावरती अटॅक करू शकतो सरळ. त्याच्यामुळं आपण B5 मधून अटॅक देऊया. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला अटॅक करण्यासाठी एक घोडा, एक उंट आणि 2 प्यादे दिलेले आहेत. तर आपण राजाला एका स्टेपमध्ये चेक देऊ शकत नाही, कारण उंट हा पांढऱ्यातून पळतो आणि राजा हा काळ्यामध्ये आहे. आणि आपला L आकारामध्ये घोडाही 1 स्टेपमध्ये तिथे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण आपल्याकडे जे सैन्य आहे प्यादं, ते आपण 2 घरानं पुढे सारूया आणि चेक देऊया. तर आपण या घोड्याने चेक द्यायचं म्हणलं तर हा घोडा इथे येऊ शकतो, पण हा डायरेक्ट वजीर अटॅक करेल. म्हणून आपण हा घोड्यानं इथं चेक देऊया. ओके. यामध्ये आपण पाहतो आहे की आपल्याला चेक तर द्यायचा आहे एका स्टेपमध्ये, पण आपलं सैन्यही गमावून चालत नाही. त्याच्यामुळं आपल्याला एक सावधानतेनं खेळायचं आहे. कारण जर समजा आपण राजाला चेक देताना जर समजा E4 किंवा D5 मध्ये जर गेलं तर हा घोड्याचा अटॅक होऊ शकतो ह्या वजिरावरती. म्हणून आपल्याला हे हत्तीच्या प्रोटेक्शनमधून आपण चेक दिला. हे पहा, हत्तीच्या प्रोटेक्शनमधून आपण वजिराने चेक दिला, किंवा आपण हत्तीने पण चेक देऊ शकतो, कारण ह्याचं प्रोटेक्शन आहे वजिराचं. हे पहा, असं वजिराने चेक दिला. यानंतर आपल्याला चेक द्यायचा आहे. तर चेक देताना आपल्याला समजा हा इथून चेक दिला H4 मधून, तर काय होईल, हा हत्ती जो आहे तो ह्याच्यावरती अटॅक करेल. किंवा मग असा इथून जर चेक दिला तर काय होईल, आपल्याला हा घोडा येईल L साईजमध्ये इथं अटॅक करेल. त्याच्यामुळं आपण सगळ्यात सोपी पद्धत वापरायची आहे. वजिराच्या समोर, आपल्या वजिराच्या समोर, ह्या वजिराच्या समोर हा घोडा आहे आपलाच, त्याच्यामुळं हा फक्त आपण घोडा काढून साईडला ठेवायचा आहे, तर तो ऑटोमॅटिक चेक बसेल. आता आपल्याला समोरून चेक मिळाला आहे, तर आपण हे चेक काढायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला समोरच्या वजिराकडून चेक मिळाला आहे आणि आपण तो एका बाजूला घेऊन चेक काढतोय. ह्याच्यानंतर आपल्याला आता हा जो राजा आहे, ह्या राजाला चेक आहे वजिराचा, ब्लॅक वजीर क्वीनचा. तर आपण ह्या साईडला पण जाऊ शकत नाही आहे, कारण ब्लॅकचा उंट क्रॉस येऊ शकतो. असं तिरकंही जाऊ शकत नाही उजव्या बाजूला, कारण घोड्याचा चेक बसू शकतो. आणि इथं डाव्या तिरकं पण घोड्याचा 1-2 अडीचनं चेक बसतो. म्हणून आपल्याला फक्त एकमेव जागा आहे आणि आपण चेक काढलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये समोर ब्लॅकमध्ये चेक बसलेला आहे ब्लॅककडून आपल्याला, आणि तो हत्तीचा आहे. आणि आपला राजा कुठल्याही बाजूला हलू शकत नाही आहे, कारण
हत्तीचा चेक आहे उभ्या आणि उभ्या लाईनमध्ये, आणि दुसरा एक हत्ती आहे G6 वाला, तोही या कॉलममध्ये आहे. जी फाईलमध्ये हा G6चा हत्ती आहे, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट हत्तीच्या समोर हत्ती आणून चेक काढलेला आहे. तर आता आपल्या राजाला चेक दिलेला आहे, आणि ते चेक म्हणजे ह्या उंटानं दिलेला आहे D5च्या. तर आपल्याला चेक काढण्यासाठी पुरेसं म्हणजे हा वजीर आपण उंटा हा आहे ना, तो आपण मारू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपण चेक काढलेला आहे. तर आता आपल्याला इथं आपल्याला घोड्याकडून हा चेक मिळालेला आहे, आणि आपण ह्या प्याद्यांना क्रॉस मारू शकत नाही आहे, कारण समोर वजीर आहे. वजिराचा चेक असताना आपण ते सैन्य हलवू शकत नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या प्याद्यानं न मारता आपण घोड्यानं डायरेक्ट घोडा मारला आहे आणि चेक काढलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला चेक काढायचा आहे. हा घोड्याचा चेक बसलेला आहे आपल्या राजाला. तर आपण हा आपला घोडा एका बाजूला घेऊ शकतो, आपला राजा इथं घेऊ शकतो, किंवा आपण दुसरा प्रयत्न करायचा पाहिलं तर आपल्याला ते शक्य नाही, कारण ह्या राजाला ब्लॅक हत्तीकडून G3च्या हत्तीकडून चेक बसू शकतो. त्यामुळं हे पण निघणं कठीण आहे किंवा शक्यच नाही आहे. तर आपल्याला घोड्याचा चेक हा एकमेव असा चेक असतो की तो एकतर घोडा मारायला लागते, नाहीतर हा आपला राजा हलवा लागते. अशा तऱ्हेने आपण हा इथे एक राजा हलवला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काळ्या उंटाने चेक दिलेला आहे. तर आपण राजा हलण्यासाठी प्रयत्न करतोय, पण राजा हा कुठेही हलू शकत नाही. इकडं ह्या लाईनमध्ये राजाला पूर्ण पॅक केलेला आहे त्या उंटानं, त्यामुळं ते इकडून जाऊ शकत नाही, पुढेही जाऊ शकत नाही, कारण वजिराच्या आडव्या लाईनमध्ये आहे, आणि वजीर इथं पण क्रॉस लाईनमध्ये येऊ शकतो. तर त्यासाठी आपण डायरेक्ट हा घोडा उचलून E5 मध्ये ठेवूया, आणि हा घोडा उचलून E5 मध्ये ठेवल्या बरोबर चेक निघेल. आता आपण पाहणार आहोत की एका स्टेपमध्ये राजा मेट करायचा आहे आपल्याला त्यांचा. मग आपण काय करतोय, हा उंटाचा सपोर्ट घेतलेला आहे. जर समजा उंटानं जर अटॅक केला तर हा उंटाला मारू शकत नाही, पण राजा हा मेट होऊ शकत नाही. राजा एक घर ही तर जाऊ शकतो. जर समजा ह्या वजीर आहे, ह्या वजिरानं जर समजा अटॅक केला तर हा झाला मेट. आणि ह्याच्यामध्ये आता घोड्याची चाल आहे, राजा कुठेही हलू शकत नाही. पण आपण जर समजा ह्या प्याद्यानं जर H6 या प्याद्यानं जर समजा G7 मारला तर तो डायरेक्ट पेदा मारू शकतो. म्हणून आपण घोडा चालवायचा आहे आणि एका स्टेपमध्ये समोरच्याला मेट करायचा आहे. तर ते अशा पद्धतीनं शक्य होऊ शकतं. असं हा घोडा 1, 2, 2.5 असं चालला, इकडं जाऊ शकत नाही, गेलं तर हा मरू शकतो घोडा, त्यामुळं मेट झालेला आहे. तर आपल्याला मेट करायचं आहे, पण आपला वजीर इथं काम करू शकत नाही, कारण वजीर हा Gच्या फाईलमध्ये आहे. त्यामुळं आपण हत्ती डायरेक्ट A8 वरून डायरेक्ट H8ला नेलं तर हा मेट झाला राजा.
त्याचबरोबर तर ह्यामध्ये आपल्याला एका स्टेपमध्ये हा समोरचा राजा मेट होतोय, तर त्यासाठी हा वजीर हलवून चालत नाही आहे. तर आपण वजिरांना ह्या राजाला पूर्ण पॅक केलेला आहे. तसं त्यामुळं आपण हा घोडा आहे तो घोडा पुढे घेऊया E8 मध्ये आणि राजाला चेकमेट करूया. आता आपल्याकडे हा हत्ती आहे, ह्या हत्तीनं चेकमेट होऊ शकतं. तर आपल्याला ह्या हत्तीने चेकमेट करायचा प्रयत्न केला आपण, पण तो हत्ती हा मरू शकतो. त्यामुळं आपण एक स्टेप खेळूया, कारण ह्या घोड्यानं हे 2 राजांचे घरं पॅक केलेले आहेत आणि हा असा डाव्या साईडला पण येऊ शकत नाही. त्यामुळं आपण हे प्यादं जर समजा B7ला घेतलं तर डायरेक्ट चेक बसतो आणि चेकमेट झालेला आहे. आणि इथं आपण डायरेक्ट आता आपण एका स्टेपमध्ये समोरचा वजीर आहे तो मेट करू शकतो, कारण ह्या हत्तीनं Cचा फाईल पॅक केलेली आहे आणि घोड्यानं पण हा घोडा आहे, ह्या घोड्यानं पण B6 आणि B8चं पॅक केलेलं आहे आणि त्याच्या डाव्या साईडला 2 सैन्य आहेत. त्यामुळं आपण हा जर उंट घेतला F3ला तर हा मेट होऊ शकतोय. आपण जर समजा हा वजीर E7ला नेऊन ठेवला तर ह्या वजिराचं काय होईल, E7ला इथं जर नेऊन ठेवला तर त्याला घोड्याचा सपोर्ट पण भेटेल आणि राजा पूर्णपणे मेट पण होईल. तर आता आपल्याला ह्या प्याद्यापासून 2 सैन्य सापडलेले आहेत. एक उंट आहे, एक हा उंट आहे E6 मधला आणि C6 मधला हा वजीर आहे. तर आपल्याला 2 एका टायमाला सापडलेले असताना आपण कोणता समोरचा हल्ला करायचा समोरच्या सैन्यावर, तर हा वजीर सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. त्यामुळं आपण हा वजीर अटॅक केलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण आता समजा हे जर समजा मारायचं झालं आपल्याला, तर आपण ह्या घोड्याला मारू शकत नाही, कारण हा घोड्याला जर मारला तर हा उंट सरळ तिरका येऊन मारू शकतो, किंवा हा हत्तीला पण मारू शकत नाही. हा हत्तीला जर मारलं तर हा उंट तिरका येऊ शकतो. त्यामुळं आपण काय करूया, अगोदर उंट मारूया, त्याला सपोर्ट नाही कोणाचा आणि इथं आपल्या राजाच्या समोर वजीर, घोडा आणि हत्ती आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, सगळ्यात पॉवरफुल कोण आहे, हा वजीर. त्यामुळं आपण वजीर मारला. आता सध्या वजिराला मारल्यानंतर आपण सुटू शकतो. ह्याच्यामध्ये पण आपल्याला चेक भेटलेला आहे ह्या सैन्याकडून, कारण आपल्याकडं सध्या प्याद्यापेक्षा घोड्याची ताकद जास्त आहे. पण प्यादा पण आपल्याला सापडलेला आहे आणि घोडा पण सापडलेला आहे. तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, की ह्या घोड्याला मारलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या घोड्याकडं आपल्या 2 सैन्य सापडलेले आहेत घोड्याला. एक हा हत्ती आणि
हा वजीर. तर आपण डायरेक्ट घोड्यानं हा वजीर मारूया. पण हा घोड्यानं वजीर मारू शकत नाहीये, कारण हा घोडा आपला हलत नाहीये. कारण हा जर घोडा हलला तर हा उंटाचा डायरेक्ट चेक बसतो. त्यामुळे आपण हा घोडा इथंच ठेवलेला आहे आणि उंटानं हा वजिरावर अटॅक केलेला आहे.